माझ्यासोबत माजी मंत्री विजय शिवतारे आहेत। बापू, सुरुवातीला तुम्ही सुनेत्रा पवारांना विरोध केला, परंतु आता संपूर्ण ताकदीनं त्यांच्या प्रचारात उतरलाय। 100% आता हे महायुतीचं सीट आहे, ठीक आहे। डिफरन्स ऑफ ओपिनियन्स होते, त्याच्यावर चर्चा झाली। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मतदारसंघातील विषय सगळे जे संघर्ष करून मिळायचे ते तहात मिळवलेत। आणि मग आता माझी ती जबाबदारी की महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे। आमची जी काय खडाजंगी होती ती संपली आणि आज मैत्रीत त्याचं रूपांतर आहे। त्यामुळे एकतर महायुतीचं आहे जबाबदारी, त्याच्याबरोबर अजितदादांची वैयक्तिक त्यांचे शब्द, या दोन्हीच्या खातर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार सुरू आहे। गावभेट दौरे उमेदवारांसोबत, त्याचबरोबर जिथे उमेदवार एवढा मोठा मतदारसंघ आहे, एखाद दिवस मिळाले की ती 10-12 गावं त्यांच्याबरोबर आहेत। इतर वेळेस कधी जय पवार असतात, कधी मी असतो, भाजप, सेना आणि एनसीपीचे सगळे कार्यकर्ते एकत्रित। आणि आम्ही विशेष म्हणजे असं केलेलं आहे अगदी कटाक्षाने की बाहेरून 100 लोक एकत्र जाणे नाही कुठच्याही गावात। ज्या गावाचा दौरा दिलाय तिथे लिमिटेड 2 गाड्या आणि फक्त 4-5 प्रमुख पदाधिकारी, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, त्याच्या पलीकडे काय, त्या गावातले लोक ऐकायला आले पाहिजेत विचार, त्या गावातल्या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे। आणि म्हणून अगदी सक्सेसफुली तो दौरा चालू आहे। आता वेळ फक्त 5-7 दिवस राहिलेले। उद्या पंतप्रधान मोदयांची बैठक आहे। पुरंदरमधून 10,000 लोक या बैठकीला तिथे उपस्थित राहतील। महिला सकट, युवा सेना, बेसिक, विद्यार्थी सेना आणि महिला, अशा 4ही विंगचे आमचे लोक ॲक्टिवेट सगळे झालेले आहेत। आणि उद्याच्या सभेला साधारणतः एक 4च्या दरम्यान तिथे पोचायचं रेसकोर्सला, असं नियोजन आहे। हवेलीमधून मॅक्झिमम, कारण हडपसरला लागूनच एकदम आहे हवेलीचा जो भाग आहे, फुरसुंगी, देवाची रुळी, उंडरी, पिसोळी, वडकी, त्याचनंतर तुमचा येवलेवाडी, आंबेगाव, या कात्रज वगैरे या सगळ्या भागातील सर्वच लोक आहेत। त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचं नियोजन उद्याच्या बैठकीत सुरू झालंय। त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये जेव्हा सीएम साहेबांचा वेळ मिळेल, सीएम असतील, दोन्ही डीसीएम असतील, हे सगळे एकत्रितपणे भोरला एक मोठी सभा, जशी सासवडला 35-40 हजाराची सभा झाली, तशी एक निर्णायक अशा पद्धतीची लोकांना प्रबोधन करणारी अशी महत्त्वाची सभा हे 2 दिवसामध्ये, सकाळीच माझं अजितदादांशी बोलणं झालं, तर त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा मीच वेळ घेतो आणि नंतर बाकीचे ते कोऑर्डिनेट करतील। इथे सासवडच्या आचार्यत्रे सभागृहामध्ये बूथ कमिटी खूप महत्त्वाची, किती मोठ्या सभा असतील तरी बूथ दाबून धरले पाहिजेत। आणि म्हणून त्या दृष्टीने सेना, भाजप, एनसीपी, आरपीआय या 4ही लोकांचे जेवढे बूथ प्रमुख आहेत त्यांच्या लिस्ट आम्ही सगळे घेतलेले आहेत। आता सेनेची तर 410 ते 410 वर सगळी फौज तयार आहे। एका बूथला 14 लोक, अशा पद्धतीची रचना आहे। भाजपची सुद्धा तशीच रचना आहे। या तिन्ही पक्षांच्या लोकांना एकत्रित घेऊन आचार्यत्रे सभागृहात 2 दिवसामध्ये तो निर्णय होईल, जागा कधी मिळते वगैरे। त्यांना इलेक्शनच्या दिवशीचं ट्रेनिंग, मतदार काढणे, त्यांना समजावणे, त्यांना या बाबतीतली सगळी ट्रेनिंग ही दिली जाईल। त्याचबरोबरीने 3-4 सभा, ते सासवडला 2 सभा झाल्या, एक इथेही झाली आणि एक कार्यकर्ता मेळावा मोठा धनंजय मुंडे आले होते, ते सरस्वती गार्डनला झाला। परंतु पब्लिकमध्ये सभा, वाघापूर चौफुला हा अतिशय प्रसिद्ध आहे, तिथल्या सगळे पंचक्रोशीतली 25 गावचे लोक, ती सवय आहे। त्या वाघापूर चौफुल्यावर एक मोठी सभा होईल। तशाच प्रकारची सभा उपस्थित होणार आम्ही स्वतः, आणि जो कोण मिळेल ते, जे कोणी मिळतील नेते ते। सी बेसिकली सर्व लोकांना पुरंदरच्या बाबतीत ऐकायची जी इच्छा आहे ना, ती विजय शिवतारेंकडून असते। आणि म्हणून इथे कोण होतं तसा निश्चितपणे लोकांचा तो सपोर्ट असतो। तो वाघापूरला जे कोणी, धनंजय मुंडे असतील, कोणी असतील, जे लोक मिळतील, 4ही पक्षातले नेते, ते एखाद दुसरा नेता, वाघापूर असेल, पंचक्रोशी असेल, त्याच्यानंतर नीरा असेल आणि जेजुरी असेल, अशा 4 सभा या लोकल तिथल्या लोकांना एकत्रित करून जनसामान्यांसाठी त्या 4 सभा असतील। गावभेट दौरा जो काही राहिलेला आहे तो सुद्धा पुढच्या 4-5 दिवसातलं, त्याचं आता सगळे 4ही पक्षाचे तालुका प्रमुखांकडे बसून त्यांना आता मी लिहून हेच दिलेलं आहे की तुम्ही हे सगळं प्लॅन करा आणि मला संध्याकाळपर्यंत, माझा आता हवेलीमध्ये दौरा आहे, कुमारचं मोठं प्रोजेक्ट आहे 60 बिल्डिंगचं फिरसुंगीमध्ये, त्यांना पाणी आज आम्ही जोडून दिलेलं आहे।
म्हणजे ती फुरसुंगी देवाची रुळी पाणी पुरवठ्याची 118 कोटीची योजना आहे, तिचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे. ते डिस्ट्रीब्युशन तिथे ते सर्व लोकांशी भेटून तिथून मग बेकराईनगर वगैरे असा खालचा हवेलीचा दौरा आहे. त्याच्यानंतर नियोजन जे आहे, मतदार काही बाहेरगावचे असतील काय असेल, असं सगळंच परफेक्ट युद्ध पातळीवरचं जे नियोजन शिवसेनेचं आहे आमचं, त्याच्यामध्ये एनसीपी भाजप यांना समावेश करून तिघांचं मिळून एक प्रचंड अशी कार्यकर्त्यांची फौज, माझ्या मते कमीत कमी 7,000 ते 8,000 कार्यकर्ते, या सगळ्या डायरेक्ट जबाबदाऱ्या. म्हणजे एखादं गाव आहे, समजा माळशिरस गाव आहे, तर माळशिरस गावामध्ये बूथ कमिटी आहे, तिथले आमचे पदाधिकारी आहेत, सगळं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या माळशिरस गावाला एका जबाबदार पदाधिकाऱ्याला जबाबदारी दिली आहे. तिथेच बसायचं तू 4 दिवस आता, आणि ती प्रत्येक बूथ पुढे गेलं पाहिजे याची जबाबदारी तुमची, तिथल्या सर्व लोकांना. असं एकदम मायक्रो प्लॅनिंग करून हा प्रचार आहे. इकडे तुम्ही म्हणताय की मायक्रो लेव्हल प्लॅनिंग करतोय, कशा पद्धतीने करणार ते देखील तो सांगितलं. आताच काही वेळापूर्वी संजय राऊतांनी खाली पुण्यामध्ये सभा घेतली आणि त्यामध्ये असं म्हटलं, सभा नाही पत्रकार परिषद घेतली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की शिंदेचा एक गट काम करतोय सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी. हे मूर्खपण आहे. हे सगळ्या हवा सोडणे. तो माणूस काय आहे, निवड राजकारण करत कंड्या पिकवणारा मूर्ख माणूस आहे. कोण हे करतो? एक माणूस कुठचाही फोन कुठेही करा, कुठच्याही पत्रकाराने कोणालाही फोन करा, कुठच्याही पदाधिकारी, एक जरी काही लोकांना संभ्रम होता, पण ते संभ्रम आता 11 तारखेच्या सभेनंतर दूर झालेले आहेत. काही लोकांना राग होता की अजित पवारांनी वगैरे बोललं वगैरे, पण आता अगदी संभ्रम दूर होऊन एकदम पूर्ण प्रचंड ताकदीने काहीतरी आपलं बोलायचं. कारण त्यांना आता पराभव दिसतोय, 100% उडणार आहेत ते. त्यामुळे आणि छोट्या मोठ्याने नाही होणार, 2-3 लाख मतांनी हरतील. एकीकडे म्हणताय 2-3 लाख मतांनी ते हरतील, दुसरीकडे रोहित पवार म्हणतात 3.5 लाख आणि सुप्रिया सुळे निवडून येतील. आता ते काय बोलतात त्याच्यावर, त्यांची काय स्ट्रॅटेजी काय मला माहित नाही. पण आम्ही सगळे लोक, हर्षवर्धन पाटील असतील, मी असेल, त्याच्यानंतर राहुल कुल असेल, तिकडे भोरमध्ये कुलदीप कोंडे असेल, खडकवासल्यामध्ये आमचे तापकीर साहेब असतील, सगळे लोक ताकदीने एकदम खाली उतरले. काही नाही, रिझल्टच, त्याच्यावर चर्चा नको. आज सासवडमध्ये महाविकास आघाडीची सभा होती. शरद पवार असतील, संजय राऊत असतील, बाळासाहेब थोरात असतील. जो शिवसेनेचा नेता पुरंदरमध्ये येतो किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो, तो तुमच्यावरती निशाणा साधतो. कसं बघताय टीकेकडे? नाही, मला नाही वाटत कुणी टीका करेल. कारण काही दिवसापूर्वी सचिन नाही राहिले, ते त्यांनी तुम्हाला पलटूराम वगैरे असं काय ठीक आहे. एक लक्षात घ्या, ही जी पेड ट्रोलिंग मिलिटरी आहे ना, फोर्स, त्या ट्रोलिंग फोर्समधून जर जिंकता आलं असतं ना, ट्रोलिंग कोणाचं होत नाही, पंतप्रधानांवर तर किती ट्रोलिंग होत असते. त्यामुळे ट्रोलिंग होते याचा अर्थ तो माणूस स्ट्रॉंग आहे, त्याला बदनाम करायचं, याच्यासाठी ट्रोलिंग असते. जेव्हा वैयक्तिक टीका कोण करत जाईल ना, पलटूराम वगैरे वगैरे, ठीक आहे ना. आता ते काय, आता मी बोलणार नाही. सचिन नायर माझे चांगले मित्र आहेत, बोलावं लागते त्यांना, मला काही फरक पडत नाही. बापू, दुसरीकडं साताऱ्यावरती तुमचा देखील संबंध येतो बऱ्याचदा. सातारच्या जागेवरती पालकमंत्री होतो 5 वर्ष. शशिकांत शिंदेंना अटक करण्याची जर तयारी म्हणजे जर केली तर आम्ही संघर्ष करू असं शरद पवार म्हणतात. कसं बघता या सगळ्या गणित? सर कॉमेंट करणार नाही, ते महायुतीचे नेते सगळे करतील. आणि कारण तिथलं राजकारणच पूर्ण वेगळं आहे. ठीक आहे, जर काही चुकीच्या गोष्टी असतील तर गोष्टी पण त्याच्यावर कॉमेंट न केलेलं बरं. बापू, एकंदरीत 48 पैकी साधारणतः कसं चित्र बघता तुम्ही या सगळ्या 48 जागांचं किंवा पुणे जिल्ह्याचं? साधं जे महायुतीचे नेते म्हणतात 4च्या 4 जागा आम्हाला मिळेल, महाविकास आघाडीचे नेते म्हणतात 4च्या 4 जागा मिळेल, तुमच्याकडे कायच राहणार? 100% 4च्या 4 जागा महायुतीच्या येतील आणि प्रचंड फरकाने येतील, प्रचंड मताधिक्य घेऊन येतील. 4च्या 4 सीट येतील. बाकी मावळातली परिस्थिती कसं आहे? कारण तुम्ही मागच्या पंचवार्षिकला तुमचा चांगला अनुभव चांगला आहे. मीच प्रचार प्रमुखच होतो आणि त्यावेळेस सगळ्यांना अंगावर मीच घेतलं होतं, दुसरं कोण अग्रेसिव्ह बोलणारं नव्हतंच. पण आता मला ही जबाबदारी, ही विशेष जबाबदारी आहे. त्यामुळे मी काही तिकडे गेलेलो नाही आणि मला परिस्थिती देखील माहिती नाही.
शेवटचा प्रश्न विचारतो, याचं उत्तर तुम्ही दिलखुलासपणे द्याल असं मला वाटतंय. रोहित पवार सातत्यानं म्हणतात की मी बदला घेण्यासाठी आलो, मावळामध्ये गेलो त्यावेळेस माझ्या भावाच्या पराभवाचा बदला मी घेणार. दादा मात्र तसं करताना दिसत नाही. असं आहे ना, तुम्ही भावनात्मक लोकांना करून किती दिवस गांडवाल तुम्ही सांगा ना. इथे आता 15 वर्ष तुम्ही होता, काय केलं 15 वर्षामध्ये? मी म्हणून सांगतो की सुनेत्रा वहिनींचा पायगुणच चांगला असं मी म्हणतो. त्याचं कारण आहे की 15 वर्ष सुप्रिया सुळे बहीण असताना सुद्धा दादा विधानसभेच्या बाहेर पडत नव्हते. आता बोलायला लागले दादा, गुंजवणीचं पाणी पुरंदरला आलं पाहिजे, भोरमधल्या तिन्ही उपसा सिंचन योजना झाल्या पाहिजेत, भोरमध्ये उतरवलीला MIDC 93 पासून पेंडिंग आहे ती झाली पाहिजे, ती यांनी केलेली नाही आहे. त्यामुळे दौंडमधले लोकल ट्रेन पुन्हा पिंपरी चिंचवडपर्यंत लोणावळापर्यंत झाली पाहिजे. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील लोकांना, दुष्काळी पट्ट्यातील लोकांना कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. ह्याच ते बोलायला लागले. कर्तृत्ववान माणूस आहे. पण खासदार म्हणून त्यांनी स्वतःचं कर्तव्य करायला पाहिजे होतं. गुंजवणीच्या पाण्यासाठी आज दादा बोलतायत, परंतु त्यावेळेस ते बारामतीचे विधानसभेचे आमदार होते. खासदार कोण होतो? सुप्रियाताई. सुप्रियाताईंनी पाठी लागून राज्य शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी किंवा जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते त्यांच्याशी, फायनान्स मिनिस्टर अजित पवार होते त्यांच्याशी बसूनही गुंजवणीचा प्रकल्प पूर्ण केला पाहिजे. एक तरी मिटिंग घेतली. 118 कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना 25 कोटीसाठी अडकली होती. 3 वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना. मी दोष इतरांना देणार नाही, पण तुम्ही प्रतिनिधी होता, तुम्ही काय प्रयत्न केले? त्यामुळे रोहित पवार जे काय आता बोलतात ना बदलावर, हे त्यांनी फक्त भावनात्मक राजकारण म्हणून असं नेहमी आता बोललं जाते. हा ग्रहकल नाही, काका पुतण्यातली लढाई नाही, ननन भाऊची लढाई नाही. एवढ्या मर्यादित स्वरूपामध्ये तुम्ही प्रचार करून भावनात्मक करताय, लोकांना फसवताय. इतके वर्ष फसवलाय तुम्ही. आम्हाला तर 15 वर्ष त्यांनी फसवलेलं आहे. ही निवडणूक पूर्णपणे देशाचा पंतप्रधान कोण असावा याची निवडणूक आहे. तुमच्या घरातल्या कुटुंबातले वाद बाहेर दाखवून सहानुभूती कशाला मिळवता? इतक्या वयामध्ये बापाला बाहेर टाकणे, बापाला कुठे बाहेर टाकले? ते घरातून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे वास्तव हे आहे, सहानुभूतीपेक्षा कामावर बोला. 15 वर्षात सुप्रिया सुळेंनी काय केलं त्याच्यावर रोहित पवार बोलले पाहिजेत. उगाच फक्त भावनात्मक हे करायचं. मावळमध्ये मग मी बदला घ्यायला चाललोय. मग मावळमध्ये बदला घेण्याऐवजी मावळमध्ये पार्थ पवार पडले होते. तुम्ही एवढेच हुशार होता तर रोहित पवार तुम्ही आमदार होता. तुम्ही मावळमध्ये 5 वर्ष का काम केलं नाही? आता इलेक्शनच्या काळात तुम्हाला काय काय कामं दिसत आहेत, जे आम्ही कामं करतोय, अधिकाऱ्यांना फोन कर, इथे हे कर, हे नाटक कशाला? तुम्हाला जर खरोखर तसं जर मनात होतं तर मावळमध्ये पुढची 5 वर्षाची तयारी आता आपला माणूस निवडून आणायचा या दृष्टीने रोहित पवारांनी करायला पाहिजे होते. आता बदला घ्यायला मी तिकडे आलो म्हणून चुकीच्या सहानुभूतीच्या पद्धतीने लोकांना उकसवणे ही फसवाफसवी आहे. त्यामुळे रोहित पवार करतायत ते चूक आहे. मेरिटवर काम करा ना, कर्तृत्वावर काम करा ना. तुम्ही 15 वर्ष काय काय केलं ते प्रत्येक गावात जाऊन सांगा ना. एका गावात 1 रुपया दाखव रोहित पवारांना. 1 रुपया खासदार फंड. तुम्ही मोठे कुठचे प्रकल्प आणले? राज्य शासनाचे आणले, केंद्र शासनाचे आणले, नाही प्रकल्प आणले जाऊ द्या मरू द्या, पण जे ऑनगोईंग प्रकल्प होते विमानतळ वगैरे काय केलं त्यावेळेस तुम्ही? रोहित पवार काय केलं? सुप्रिया सुळेंनी 19% पाणी तिप्पट रेट महाविकास आघाडीने मूळ दर वीज बदलला होता. मी स्वतः बोललो होतो गोरळीच्या एका कार्यक्रमात की हे जरा विचारा. मी कायदा केलेला मंत्री असताना तिप्पट रेट करता येत नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की यांनी कायदा 19%च ठेवलाय. फक्त मूळ रेट जो 1 रुपया 16 पैसे होता तो 2 रुपये 70 पैसे केला. त्याची तिप्पट कॉस्ट झाली. मी स्वतः बोललो होतो त्या गोरळीच्या कार्यक्रमात की ताई बघा, पालकमंत्र्यांना दादांना विचारा, असं करताच येत नाही. का झालं हे? नाही मला माहित नाही, मी विचारून याच्यातलं हे करतो. एकही फोन नाही त्याच्यानंतर. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही काही करू नका, परंतु ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे ते खासदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाणे, संबंधित मंत्र्यांकडे जाणे, ते काम करणे, त्याची रेकॉर्ड्स करणे, लोकांना विश्वासात घेऊन तिथपर्यंत घेऊन जाणे. काय केलंय तुम्ही? रोहित पवारांना बोलायचा अधिकार नाही ना, सुप्रिया सुळेंना बोलायचा अधिकार आहे. कामच केलेली नाहीत. ते संसद रत्न वगैरे ठीक आहे, तिथे जाऊन भाषणं करणं हा भाग आहे, पण त्याने लोकांचे प्रश्न सुटत नसतात. सेल्फी दाखवून प्रश्न सुटत नसतात, रस्ते दाखवून प्रश्न सुटत नसतात. ग्राउंडला गाडून घेऊन काम करावं लागते, तेव्हा लोक तुमच्या पाठीशी येतात. त्यामुळे
अशा प्रकारची वक्तव्य की मी बदला घ्यायला आलो आणि काय. जर तुम्हाला बदलाच घ्यायचा होता तर 2019 ते 24 तुम्ही तिथे काम करायला पाहिजे होतं, लोकांच्या सेवेत राहायला पाहिजे होतं, लोकांना मदती करायला पाहिजे होत्या, तर तुम्हाला विचारलं असतं कोणी. तुम्ही असा प्रश्न विचारताय की सुप्रिया सुळेंनी काय केलं किंवा रोहित पवारांनी काय केलं पुणे जिल्ह्यामध्ये रोहित पवार आता जे बोलतायत त्यांना माझा प्रश्न हाच आहे की तुम्ही तिकडे 5 आमदार होता, पण तुम्ही तुमच्या आत्यासाठी आता जे काय फिरताय चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी 5 वर्षात त्यांना मदत केली पाहिजे होती. देवाची उरुळी फुरसुंगीची पाईपलाईन आणि पाणी पुरवठ्याची योजना 118 कोटीची 85% मी पूर्ण केली. 3 वर्षात काही झालं नाही. त्यांचं म्हणणं असं आहे, फक्त एवढंच सांगतो की त्यांचं म्हणणं असं आहे की दादांनी सांगितलं होतं, अलिखित नियम होता की दादांनी सगळं बघायचं, आपण या मतदारसंघात ढवळाढवळ करायची नाही, आणि सातत्यानं हे दादांवरतीच जाते की दादांनी काम म्हणजे दादांचा खासदार करा ना. जर तुम्ही ते मान्यच केलं होतं ना, दादांनी सगळं करायची, ढवळाढवळ नाही करायची, मग कसं असं होईल. अरे दादा कधी उलट आमच्याकडे कधी ढवळाढवळ करत नव्हते, कारण खासदार ते आहेत, उलट सांगतायत ते. आणि मग जर दादांनी सगळं केलं होतं आणि तुम्हाला काहीच अधिकार नव्हते म्हणून तुम्ही माझ्याकडून काही कामं झाली नाहीत असं जर त्या म्हणत असतील, तर मग आता दादांच्या वहिनींना काम करू द्या. मी तर बोलतो ना की आता सुरुवात झाली त्यांची. फक्त उमेदवारी डिक्लेअर झाली तर सगळ्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची धडपड त्यांची सुरू झाली, विच इज अप्रिशिएबल. स्वागत आहे त्याचं. त्यामुळे फक्त तोंडी काहीतरी बोलवून आणि लोकांना गंडवागंडवी करून होत नाही. आदरणीय शरद पवारांचं प्रचंड काम या महाराष्ट्रात आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु त्यांच्या गुडविलवर किती वर्ष तुम्ही जगणार. 3 वेळा तुम्हाला पवार साहेबांची मुलगी म्हणून आम्ही मतदान केलंय. जर तुमचं कर्तृत्व शून्य असेल, फिजिकल कर्तृत्व मी म्हणतोय, लोकांच्या विकासासाठी भाषणं करून होत नाही. लोकनेता किंवा खासदार आमदार तोच जो सर्वसामान्य नागरिकांच्या ग्रामस्थांच्या जीवनात 4 दिवस सुखाचे कसे येतील याच्यासाठी विकासाची प्रकल्प करणार. म्हणजे पाणी, आता गुंजवणीचं पाणी काहीतरी एफर्ट त्यांनी करायला पाहिजे होतं ना. गुंजवणीचं पाणी आल्यानंतर आमूलाग्र बदल, गेम चेंजर आहे. पुरंदर उपसा मी पूर्ण केलं. त्या पुरंदर उपसामध्ये एवढा खेळखंडोबा करून टाकलेला आहे. 10 वर्ष कधीही कोणाला पाणी कमी नव्हतं, परफेक्ट प्लॅनिंग असायचं, 19% प्लॅनिंग असायचं. आज सगळा बट्ट्याबोळ, सगळं ऊस बीज सगळं सुकून गेलेलं आहे. त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे की उगाच दादांवर तसं हे करणार. मी म्हणजे दादांची मी वकिली करत नाही, पण साधा उत्तर त्याच्यातून असं येते की जर दादांचं म्हणणं असं होतं की बाकीचं कोणी बघायचं नाही, दुसरं कोणी लक्ष द्यायचं नाही, ते महाराष्ट्रभरात काय असेल ते मला माहित नाही, पण या मतदारसंघात तुम्ही खासदार असताना इथल्या लोकांचे प्रश्न तुम्हीच सोडवले पाहिजेत ना. शासन दरबारी तुम्ही नेले पाहिजे, त्याचे मार्ग काढून दिले पाहिजेत. इलेक्शनच्या काळामध्ये हे करू ते करू याला काय अर्थ नाही ना. हाच प्रकार जर रोहित आता कुठे कुठे काही अधिकाऱ्याने इकडे कनेक्शन करा पाण्याचं, तिकडे कनेक्शन करा, 5 वर्ष काय होतं तुम्ही हेच तुमच्या आत्यासाठी जे प्रकल्प माझे आहेत, जे ऑनगोईंग प्रकल्प आहेत विमानतळापासून, त्याच्यात तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. एक साधं पत्र आहे का, एखादी बैठक तुम्ही घेतली आहे का या प्रश्नांवर, काही नाही. इलेक्शनच्या काळात भावना करून लोकांना गंडवू नका. लोक आता हुशार झालेले. खूप खूप धन्यवाद. तर होते विजय शिवतारे ज्यांनी सांगितलं की लोकांना भावनिक करून लोकांना गंडवू नका, लोक हुशार झालेत. तर एक प्रश्न देखील त्यांनी महत्वाचा विचारलेला आहे की शरद पवारांच्या गुडविलवरती तुम्ही किती वर्ष निवडणूक लढवणार. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, सासवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.